आम्ही लोक पीर म्हणतात, मुसलमान पण पीरच म्हणतात, त्यांचा देव आहे. पण कसं आहे, माहेरच्या म्हणजे जेवढ्या माहेरच्या मुली असतात त्यांनी त्या देवाला नारळ द्यायचा असतो. म्हणून आम्ही आता पीराच्या मंदिरामध्ये निघालेलं आहे. तर तिथे गेल्याच्या नंतर आणि हा देव शेतातच असतो. कुठल्या पण गावी जावा बघावं तर हा देव शेतामध्येच असतो. तर आता तुम्ही बघू शकता, मी मस्त अशी मुलांना घेऊन, आईला घेऊन आलेले शेतामध्ये. आता खूप लांब आहे, तर आपण पीराच्या मंदिरात गेल्याच्या नंतर पुन्हा व्हिडिओ चालू करूया. तर ह्या वड्याच्या बाजूने एक इथं विहीर आहे, एक इथं विहीर आहे. तर ह्या विहिरीचं पाणी लोक शेतांना वापरतात. आता काही इकडची शेतं जरा सुकल्यागत झालेले, म्हणजे असं एवढं हिरवगार नाही आहे. आणि त्याच्यानंतर खाली हा ओढ आहे, बघू शकता. आणि इकडे ह्या सगळे ह्याला करंजाची झाडं म्हणतात. तर असं आम्ही निघालेलं आहे बघा. केळीच्या खुंडा बिंटा आहेत. हा ऊस वाळलेला आहे, मधूनच रस्ता काढून ह्या देवाला जायला लागते. हा देव शेतामध्येच असतो आणि इकडचा प्रत्येक गावी असतो बरं का. प्रत्येक गावागावावर पीर म्हणून देव मानतात, असं आहे. तर तुम्ही बघू शकता, आता आपण पीराच्या मंदिरापाशी आलेलं आहे. हे बघा, ए थांबा जरा, आणि का अत्तर्व थांबा. तर हे आहे पीराचं मंदिर. हे आहे चिंचेची झाडं. अत्तर्वा आणि का मागे हो, आणि का सगळी विहीर सुकलेली आहे बघा. बघू शकता, इथं पाणी नाही आहे, काय नाही, सगळी विहीर सुकलेली आहे. आणि यालाच हे मुस्लिम लोकांचं देव आहे. तर आमच्याकडे पद्धत आहे की सर्वच मुलींनी, कुठल्याही जातीचे असू दे, या पीराला नारळ वाढवायचा असतो. तर मी नारळ द्यायला आलेले. मला जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी प्रत्येक टायमाला येते आणि नारळ देऊन जाते. तुम्ही बघू शकता. आणि इकडे काय काय लोकांचं ते पीराचं हे आहे, मसुदी आहे ते मला काय माहिती नाही. तर आता आपण बघू शकता पीराच्या मंदिरात आलेलं. आणि का तेच देव आहे. हां, तर आपण हे बघा आतमध्ये आलेलं आहे पीराच्या. तर बसायचं नसतं, हे बघा ह्या पद्धतीचं असतं. कधी कधी कोणी कोणी नवस केलेला असेल तर आम्ही तुम्हाला चादर वगैरे घालू असं नवस करतात. तर ते इथं फुलांची चादर वगैरे घालतात. तर मी आलेले आहे इथे पाया पडण्यासाठी. तुम्ही बघू शकता. ए चला पाया पडा सगळ्यांनी. आणि का तर पाया पड. छोटंसंच मंदिर आहे पण खूप छान बनवलेलं आहे. तर आता मी पाया पडायला घेणार आहे. आपण आता बाहेर पडणार आहे. बाहेर वाढ तिथं तुकडा ठेवू. आपण 5 येडं काढ. आता कट कर ना, आधी कर, आधी कट कर. कशाला समाजून जरा तुझी करायचं, निवडी दाखवायचं. घे थोडा, तिला देवायचं. तिच्या दे की, तिच्या त्याच्या दे की. मला पण दे. तिला बी दे जरा.
देतील. अरे धन नाही घ्यायला पाणी त्याचं. राहू दे. चल. गुळमटभर पाणी. इकडे जा म्हणा. तर ह्या वड्याच्या कडेने करंजाचं आहे झाडं भरपूर आणि चिंचाची पण झाडं भरपूर आहेत. हे तुम्ही बघू शकता. शिवाय करंजाचं झाडाची पानं, तरवटाची, लिंबाचं आणि कुठलं गाई निरगुडी ह्या 4 तर अशी लात घालीन बघणं कंबारचे मोर तोंडा पालता पण. हे बघा मंदिरावर आहे ना, ज्योतिबा लिंग मंदिरावरती येऊन बसलेले. काय माझं पक्ष